सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हेलो डियर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 9वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स यातला प्रॅक्टिस सेट 2.4 सुरू करणार आहोत। त्यातला प्रश्न पहिला मल्टिप्लाय, त्यामध्ये एकूण 3 सब क्वेश्चन्स आहेत, 3 अंक। पहिला प्रश्न स्क्वेअर रूट ऑफ 3 इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 3। आता हे आपल्याला मोनोमियलने बायनोमियलला मल्टिप्लाय करणे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपण ज्या पद्धतीने करतो मोनोमियलने बायनोमियलला मल्टिप्लाय करणे, ती प्रोसिजर इथे करायची आहे। काय करणार आपण, या स्क्वेअर रूट 3 ने या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करून घेणार। पुढची स्टेप मग आपली काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस हे मायनस साइन, आणि ह्या स्क्वेअर रूट 3 ने या स्क्वेअर रूट 3 ला मल्टिप्लाय करायचं। स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3। आता इथे काय, हे जे दोन सर्ड्स आहे, आपण मल्टिप्लिकेशन शिकलेलो आहे। स्क्वेअर रूट 3 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट 7 हे मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे। इथे काय करणार आपण, यांना एका सर्ड मध्ये घेणार, स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 3 हे मल्टिप्लिकेशन करणार। 3 मल्टिप्लाइड बाय 7 21 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 3 स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 21 मायनस स्क्वेअर रूट 9 ची व्हॅल्यू येते 3, ते आपण इथे लिहून घेणार। सेकंड वन स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 2। आता इथे हा स्क्वेअर रूट 3 पुढच्या बाजूला होता, इकडे मागे आहे, काही फरक पडत नाही, सेम प्रोसिजर करावी लागेल। या स्क्वेअर रूट 2 ने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5। आता या स्क्वेअर रूट 2 ने स्क्वेअर रूट 7 ला मल्टिप्लाय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7। मल्टिप्लिकेशन मध्ये क्रम बदलला तरी चालतो। आता इथे यांना दोघांना एकाच रॅडिकल साइन मध्ये घेणार, स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 7 and is equal to square root of 10 minus square root of 14। आता इथे कोणाचेही वर्गमूळ वगैरे निघत नाही, त्यामुळे हे आपलं फायनल आन्सर असेल। थर्ड वन 3 square root of 2 minus square root of 3 in other bracket 4 square root 3 minus square root 2। आता इथे ही एक बायनोमियल आहे आणि ही एक बायनोमियल आहे, बायनोमियलने बायनोमियलला मल्टिप्लाय करणे। अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये ज्या स्टेप्स आपण घेत होतो त्याच इथे घ्यायच्या। या पहिल्या टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 इन ब्रॅकेट 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2। या पुढच्या टर्मने निगेटिव्ह और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 3 इन ब्रॅकेट 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2। आता हे मोनोमियलने बायनोमियलला मल्टिप्लाय करणे, म्हणजे या 3 स्क्वेअर रूट 2 ने या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं। मग काय येईल पुढची स्टेप आपली, 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस हे मायनस साइन आहे ब्रॅकेटच्या बाहेर, म्हणजे पुढचे साइन जरा सांभाळून द्यायचे, स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस इंटू मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2। आता जे काही मल्टिप्लिकेशन्स आहे रॅडिकल साइन मध्ये त्यांना एकत्र घ्यायचं, जे रॅशनल नंबर आहे त्यांचं वेगळं मल्टिप्लिकेशन करायचं। 3 4 आर 12 आणि ह्या दोघांना स्क्वेअर रूट 2 आणि स्क्वेअर रूट 3 ला एका रॅडिकल साइन मध्ये घेऊया, स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 3। आता इथे काय होईल, हा 3 फक्त राहील, स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 4 इन स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 3
प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 2. नंतर आपल्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर हे आपण ही स्टेप न घेता डायरेक्टली याच्याऐवजी स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 ची व्हॅल्यू 3 लिहिली तरी चालते. पण जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत एखाद दोन स्टेप जास्त घेतलं तरी चुकीचं लिहिण्यापेक्षा एखादी स्टेप जास्त घेतलेली केव्हाही चांगलं. आता इथे मल्टिप्लिकेशन होईल 6, 2 3 जा 6 म्हणजे आपली पुढच्या स्टेप मध्ये येईल 12 स्क्वेअर रूट 6 मायनस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 6. आता बघा हे स्क्वेअर रूट 4 आणि स्क्वेअर रूट 9 याची किंमत आपल्याला लिहिता येईल. हा 12 स्क्वेअर रूट 6 जसाच्या तसा 3 स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे काय होईल 3 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 3. स्क्वेअर रूट 9 ची व्हॅल्यू येते 3 आणि हा स्क्वेअर रूट 6 आपला तसाच. आता हे 3 2 जा 6 अँड 4 3 जा 12. 12 स्क्वेअर रूट 6 आणि स्क्वेअर रूट 6 यांना आपण जवळ घेऊन घेऊ कारण त्या लाईक टर्म्स आहेत आणि हे होतील 3 2 जा 6 अँड 4 3 जा 12. या दोघांना आपण सिम्प्लिफाय केलं तर काय होईल याचा कोएफिशियंट आहे 1. 12 प्लस 1 13 किंवा एक स्टेप जास्त घेऊ 12 प्लस 1 स्क्वेअर रूट 6 मायनस 18 आणि पुढे आपलं शेवटचं उत्तर येईल 12 प्लस 1 13 स्क्वेअर रूट ऑफ 6 मायनस 18. सो सिम्पलेस्ट फॉर्म किंवा हे जे ब्रॅकेट आहेत हे सिम्प्लिफाय केल्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 13 स्क्वेअर रूट ऑफ 6 मायनस 18. Question number 2. Rationalize the denominator. First sub question 1 upon square root 7 plus square root 2. आता आपल्याला हे जे इथे दिलेलं आहे याचा डिनॉमिनेटर आपल्याला इरॅशनल नंबर दिसतोय. आपल्याला त्याला काय करायचंय रॅशनल नंबर बनवायचा आहे. मग त्यासाठी आपण या स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 चा रॅशनलायझिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करतो. आता याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय येईल बायनॉमियलचा रॅशनलायझिंग फॅक्टर आपण जर समजा इथे ऍडिशन आहे या दोघांची तर याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल या दोन टर्मची सबट्रॅक्शन म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 7 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 असा रॅशनलायझिंग फॅक्टर येईल. आणि मग त्याने जर आपण या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर काय होईल आपल्याला हा जो काही नंबर आहे हा रॅशनल नंबर मध्ये कन्व्हर्ट होईल. मग आता बघा आपण हा आपला घेतलेला आहे फ्रॅक्शन किंवा जे काही दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 7 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 याला मी केलं स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 ने मल्टिप्लाय केलं. आता इथे मल्टिप्लिकेशन केलं जर समजा आपण फक्त डिनॉमिनेटरला हे मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल आपली फ्रॅक्शनची किंमत बदलेल. मग फक्त डिनॉमिनेटरला नाही तर न्यूमरेटरला पण याच फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं म्हणजे जे काही आपलं ओरिजिनल दिलेलं फ्रॅक्शन असेल जो काही दिलेला प्रश्न आहे त्याची किंमत बदलत नाही. आपल्याला या सगळ्या कृती करताना जे काही आपण इथे मल्टिप्लाय डिव्हाइड करत असतो जी काही ऍडजस्टमेंट करत असतो त्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं असतं की मूळचा जो आपला दिलेला जे काही किंमत आहे किंवा जो काही फ्रॅक्शन असेल नंबर असेल अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल त्याच्यामध्ये त्या किमतीमध्ये आपल्याला फरक पडू द्यायचा नाही. मग आता हे कसं साध्य होईल तर आपण ज्या नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे त्यानेच न्यूमरेटरला मल्टिप्लाय करू. मग या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं आपण डिनॉमिनेटरला त्याला त्यानेच न्यूमरेटरला मल्टिप्लाय करूया. ओके आता हे 1 इंटू स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 एकाने गुणलं इथे मल्टिप्लिकेशन सेम येणार. खाली डिनॉमिनेटरला जे काही मल्टिप्लिकेशन आहे त्यासाठी आपल्याला हा जो आपला फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरावा लागेल. बघा स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 मग आपण हा फॉर्म्युला इथे वापरू शकतो. मग काय पुढची स्टेप आपली स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर. इथे ए च्या जागी आहे स्क्वेअर रूट 7
आणि b च्या जागी आहे स्क्वेअर रूट 2 आणि मग आपण त्यांचा वर्ग करणार, जे काय आहे ते सॉल्व्ह करणार. स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर याची व्हॅल्यू येते 7 आणि स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर याची व्हॅल्यू येते 2 आणि मग आपलं फायनल आन्सर येईल स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 7 मायनस 2 इज 5. सो हा डिनॉमिनेटर 5 हा रॅशनल नंबर झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेला आहे. नेक्स्ट वन 3 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2. आता हा जो काही नंबर आहे इथे, हे जे काही दिसतं आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 याचा रॅशनलायझिंग फॅक्टर असेल, रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दिस वन इज 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2. सो या रॅशनलायझिंग फॅक्टरने आपण याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. 3 इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 minus 3 square root of 2 in another bracket 2 square root of 5 plus 3 square root of 2. आता यांची मल्टिप्लिकेशन करणार. या 3 ने ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 3 मल्टिप्लाइड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन. आता पुन्हा हा a मायनस बी ए प्लस बी असं दिसतंय आपल्याला, या फॉर्म मध्ये दिसतोय. तर इथे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजे इथे येईल 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जे काय मल्टिप्लिकेशन वगैरे आहेत ते सोडवून घ्यायचे. 3 2 जार 6, 6 स्क्वेअर रूट ऑफ 5, 3 3 जार 9 प्लस 9 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा दोनाचा पण वर्ग होणार आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 चा पण होणार. म्हणजे इथे होईल 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर इज 5 मायनस 3 स्क्वेअर इज 9 अँड स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर इज 4 इज इक्वल टू 6 स्क्वेअर रूट 5 हा जसला तसा राहील. त्यानंतर 9 स्क्वेअर रूट 2 तसाच राहील आणि इथे 4 5 जार 20 मायनस 9 4 जार 36. 20 मायनस 36. आता इथे जे उत्तर येणार आहे ते निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह 16. ते निगेटिव्ह साइन आपल्याला वरती पाठवावं लागेल. सो इट इज निगेटिव्ह 16. जस्ट अ मिनिट. सॉरी, स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर इज 2. इथे मिळणार आपल्याला 2. 9 2 जार 18. सो 6 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 9 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 2. इथे आपल्याला 2 हा रॅशनल डिनॉमिनेटर मिळतोय. तर अशा पद्धतीने आपण रॅशनलायझेशन पूर्ण केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एकूण 4 सब क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी तिसरा जो आहे तो मी घेतलेला नाहीये, तो विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचा आहे. चौथा जो आहे स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 अपॉन स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3. रॅशनलायझिंग फॅक्टर येईल याचा स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट 3. याचा रॅशनलायझिंग फॅक्टर इज स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. तर आता या रॅशनलायझिंग फॅक्टरने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही मल्टिप्लाय करणार. न्यूमरेटर आहे आपला स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. ह्याला पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 ने मल्टिप्लाय करायचं
आणि इथे येईल आपला स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इन अदर ब्रॅकेट स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3. आता इथे हा सेम ब्रॅकेट आहे म्हणजे हा काय होईल ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा a प्लस बी a मायनस बी प्रमाणे स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर. आता हा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे एक्सपांड करायचा म्हणजे इथे येईल आपला a स्क्वेअर दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर मायनस 2 इंटू स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर इज 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर इज 3 इज इक्वल टू पुढची स्टेप. आता याचा वर्ग येईल 5 स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर इज 5 इथे 2 इंटू 5 3 जार 15 मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 15 and the square root of 3 square is 9 plus 9 upon 5 minus 3 is equal to 2 and this 2 is our rational denominator. 5 plus 9 is equal to 14. 14 minus 2 square root 15. आता आपल्याला उत्तर जे आहे ते as simplest as possible. आता इथून 2 आपण कॉमन काढू शकतो जितकं शक्य असेल तेवढ्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. इथे आपण 2 कॉमन काढणार 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 15 अपॉन 2 हा 2 कॅन्सल होईल आणि आपलं उत्तर मिळेल 7 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 15. याचा जो डिनॉमिनेटर असेल तो 1 असेल आणि 1 हा सुद्धा काय आहे रॅशनल नंबर आहे तो आपण लिहित नाही तो लिहिला नाही तरी चालतो. सो इन दिस वे हा जो आहे ही जी टर्म आपल्याला दिलेली आहे त्याचं आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे आणि प्रॅक्टिस सेट 2.4 आपला संपलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.